नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी आणि पुन्हा एकदा आलोय एक नवीन क्राइम स्टोरी घेऊन। हॉटेलमध्ये जेवण केलं, चहा पिला किंवा नाश्ता केला, हॉटेल मालकानं विचारलं कॅश की ऑनलाईन? माझं उत्तर ऑनलाईन। पान टपरीवर पान खाल्लं, पानवाल्याने विचारलं कॅश की ऑनलाईन? माझं उत्तर ऑनलाईन। बाजारपेठेमध्ये कपडे खरेदी केले, कपडा व्यापाऱ्यांनी विचारलं किंवा दुकानदारांनी विचारलं कॅश की ऑनलाईन? माझं उत्तर ऑनलाईन। ऑनलाईन पे करून करून माझा शेवटी फोन खराब झाला आणि शेवटी नवीन फोन घ्यायला मोबाईल शॉपीवर गेलो। मोबाईल घेतला, मोबाईल शॉपीवाल्यांनी विचारलं कॅश की ऑनलाईन? माझं उत्तर ATM स्वॅप करतो। सध्याच्या काळामध्ये या कॅशलेस व्यवहाराला अधिकची पसंती दिली जाते। बँक खात्याचं जे ATM आहे ते बहुतांश लोकांच्या खिशामध्ये, पर्समध्ये धुळखात पडलेलं पाहायला मिळतं। बँक खात्याच्या ATM कार्डची वैधता 5 ते 10 वर्षांनी संपत असते आणि पुन्हा नवीन ATM कार्ड घेण्यासाठी आपण बँकेमध्ये जातो आणि ATM कार्डसाठी अर्ज करतो। आपण नवीन बँकेत खातं उघडलं तर ATM कार्डसाठी आपण अर्ज देखील करतो आणि ते गरजेचं देखील आहे। ATM कार्ड शिवाय आपण जे ऑनलाईन पेचे सोर्स वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे गुगल पे, फोन पे, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत असतात, ते ATM कार्ड शिवाय अवेलेबल देखील होत नाहीत। आणि असंच एक आपलं ATM कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी वसमतचे विश्वांभर डोंगरकडेकर हे वयोवृद्ध व्यक्ती, सेवानिवृत्त व्यक्ती एका वसमतच्या बँकेमध्ये गेले। अर्थातच सेवानिवृत्त कर्मचारी म्हणल्यावर वय भरपूर असेलच की। तरुण वयात किती जरी चालाक आणि बुद्धिमान असला तरी सुद्धा उतरत्या वयामध्ये त्याची बुद्धीची क्षमता, आकलन क्षमता, बुद्धी चालण्याची क्षमता ही हळूहळू ऑटोमॅटिक कमी होत जाते। आणि उतरत्या वयातील लोक बहुतांश वेळी ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत त्यांचं काही कामकाज अडून बसतं त्यावेळेस तरुण वयातील लोकांचा आधार घेतात। ते काम पूर्ण करून घेण्यासाठी तरुण लोकांची मदत घेतात आणि वसमतच्या विश्वांभर डोंगरकडेकर यांनी देखील अशाच एका हुशार तरुण युवकाची मदत घेतली। वसमतचे सेवानिवृत्त कर्मचारी विश्वांभर डोंगरकडेकर यांनी एका हुशार युवकाची मदत मागितली आणि आपलं ATM कार्ड ॲक्टिव्ह करून देण्यासाठी त्या युवकाचा आधार घेतला। पण त्या चालाक तरुण युवकाने अक्षरशः सेवानिवृत्त कर्मचारी विश्वांभर डोंगरकडेकर यांच्या हातावर तुरी दिल्या म्हणजे त्यांचं ATM कार्ड त्या ATM कार्ड मशीनमध्ये स्वॅप करून ते ॲक्टिव्ह करून घेऊन त्यांच्या हातात चक्क एक बनावट ATM कार्ड त्या चालाक युवकाने, त्या भामट्याने, असंच म्हणावं लागेल, आता भामट्यानेच म्हणावे लागेल, त्यांच्या हातात दिलं। सेवानिवृत्त कर्मचारी विश्वांभर डोंगरकडेकर यांच्या समोर ज्यावेळेस नवीन माहिती आली त्यावेळेस मात्र त्यांची पायाची आग ही मस्तकात गेली। आणि ती माहिती म्हणजे त्या भामट्या युवकाने विश्वांभर डोंगरकडेकर यांच्या खात्यातून वेगवेगळ्या ATM मधून चक्क 50,500 रुपयांची रक्कम ही काढून घेतली। त्यामुळे जे सेवानिवृत्त कर्मचारी होते विश्वांभर डोंगरकडेकर यांची तब्बल 50,500 रुपयांची त्या भामट्याने ATM कार्ड ॲक्टिव्ह करून देतो म्हणून अक्षरशः फसवणूक केली। त्यामुळे आपल्या घरातील जे उतरत्या वयातील लोक असतात, वयोवृद्ध व्यक्ती असतात, त्यांना आपण निदान इलेक्ट्रॉनिक ज्यावेळेस त्यांचं काम इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत कामकाजामध्ये अडतं त्यावेळेस आपण त्यांना मदत केली पाहिजे। नाहीतर तुमच्या घरातील देखील एका व्यक्तीची, उतरत्या वयातील व्यक्तीची आर्थिक मोठी फसवणूक होऊ शकते। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद।